श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या आयुष्याचा थरकाप उडवणारी एक अत्यंत खळबळजनक भविष्यवाणी केली आहे. कारण या स- दहा या जून महिन्याच्या 7 दिवसाच्या दरम्यान सूर्यदेवाच्या अथांग आशीर्वादाने जे 7 महाशुभ योग एकत्र येत आहेत ते तुमच्या नशिबाचा जुगार पूर्णपणे पालटून टाकतील. गुरुजीच्या मते तुमच्या नशिबाचे बंद कुलूप आता कायमचे उघडणार असून तुमच्या पदरात एकामागून एक 5 अशा मोठ्या खुशखबऱ्या पडणार आहेत, ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेलच. घरात पाळणा हलण्यापासून तर थेट कोट्यावधीचा गुप्त धन लाभाचे असे काही महासंकेत मिळणार आहेत, जे तुमच्या संपूर्ण 7 पिढ्यांचे दारिद्र्य कायमचे संपून टाकतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा सुवर्ण काळ जितका आनंद देणार आहे, तितकाच तो तुमच्यासाठी एका मोठ्या संकटाची घंटाही आहे, असा थेट इशारा गुरुजींनी दिलाय. कारण या 7 दिवसाच्या खेळात एकीकडे तुमच्या घरात नन्हे मेहमानच्या आगमनाची गोड बातमी घुमणार आहे, तर दुसरीकडे तुमच्याच पैशावर डोळा ठेवून बसलेले काही गुप्त शत्रू तुमच्या नाशाची तयारी करत आहेत. या काळात केलेल्या एका गुप्त गुंतवणुकीमुळे तुम्ही अचानक करोडपती तर व्हाल, पण त्याच वेळी तुमच्या हट्टी मुलाचे वागणे आणि नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध रचले जाणारे षडयंत्र तुम्हाला मोठ्या चक्रव्यूहात अडकू शकते. जर तुम्ही वाहन चालवताना किंवा पैशाची उधारी देताना गुरुजींनी सांगितलेली ती एक मोठी चूक केली, तर नशिबाचा हा सोन्याचा रथ उलटायला वेळ लागणार नाही. म्हणून संपूर्ण भविष्य हे अत्यंत बारकाईने समजून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, जून महिन्याच्या शेवटच्या 7 दिवसाच्या काळात तुमच्या आयुष्यात एक अभूतपूर्व चमत्कार घडणार आहे. सूर्यदेवाच्या अथांग आशीर्वादाने तब्बल 7 महाशुभयोग एकत्र जुळले असून त्यामध्ये राजयोग आणि धनयोगाचा समावेश आहे. या बलाढ्य योगामुळे तुमच्यावर पैशाचा प्रचंड पाऊस पडणार असून आर्थिक चणचण कायमची दूर होण्याचे प्रबळ संकेत देत आहे. तुमचे नशीब आता सोन्याच्या रथावर स्वार होईल. जर तुमचे पैसे कुठेतरी खूप दिवसापासून अडकले असतील किंवा तुम्ही ते मिळवण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली असेल, तर या काळात अचानक ते धन तुम्हाला परत मिळेल. तुमच्या हुशारीने आणि संपर्काचा योग्य वापर करून तुम्ही आर्थिक क्षेत्रात मोठी झेप सुद्धा घ्याल. या 7 दिवसात तुम्ही व्यवसायात व इतर ठिकाणी केलेली गुंतवणूक भविष्यात तुम्हाला दुप्पट तिप्पट नफा परतावा मिळवून देणारी आहे. त्यामुळे तुमचे बँक बॅलन्स वेगाने वाढेल. त्यासोबतच आर्थिक सुखासोबत तुमच्या लव्ह लाईफमध्ये एक मोठी खळबळजनक घडामोड घडणार आहे. जे जातक बऱ्याच दिवसापासून कोणावर तरी मनापासून प्रेम करत आहात, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कारण या 7 दिवसात तुमचे प्रेमसंबंध थेट विवाह बंधनात बदलण्याचे प्रबळ योग निर्माण झाले आहेत आणि तुमच्या आयुष्यातील प्रेमाचा सुवर्णकाळ आता सुरू होणार आहे. काही विपरीत किंवा अनपेक्षाजनक परिस्थितीमुळे तुमचे छुपे प्रेमसंबंध अचानक घरच्या समोर किंवा समाजासमोर उघड होण्याची शक्यता आहे. पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण या गुप्त खुलासा तुमच्यासाठी शेवटी फायद्याचा ठरेल. कारण सुरुवातीला थोडा तणाव निर्माण झाला तरी सूर्यदेवाच्या कृपेने घरातील मोठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या लग्नाचा मार्ग मोकळा देखील होईल. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या जून महिन्याचे शेवटचे 7 दिवस तुमच्यासाठी धन आणि प्रेम या दोन्ही आघाड्यावर कमालीचे यशस्वी ठरणार आहेत. एकीकडे अडकलेला पैसा तर एकीकडे अडकलेला पैसा हातात आल्याने तुमचे मन आनंदी होईल, तर दुसरीकडे प्रिय व्यक्तीची कायमची साथ मिळाल्याने संसारात सुखाचे दिवस येतील. त्यासोबतच हा चमत्कारी काळ तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा आणि दशा बदलून ठेवणार आहे. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, जून महिन्याचे हे शेवटचे 7 दिवस तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक मोठी सुखद क्रांती घेऊन येणार आहेत. सूर्यदेवाच्या शुभयोगामुळे घरातील वातावरण अत्यंत आनंदी आणि सौहार्दपूर्ण राहील. जर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा नातेवाईकामध्ये बऱ्याच दिवसापासून काही मतभेद किंवा वाद चालले असतील, तर ते या काळात एखाद्या मध्यस्थाच्या मदतीने कायमचे मिटतील आणि नातेसंबंध पुन्हा एकदा प्रेमाने व घट्ट बनतील. या 7 दिवसातील सर्वात मोठी व आनंदाची बातमी म्हणजे ज्या जोडप्यांना लग्न होऊन बरीच वर्ष झाली आहेत, पण अजूनही अपत्य सुख मिळाले नाही, त्यांच्या घरात नन्हे मेहमान अपत्याच्या आगमनाचे प्रबळ संकेत मिळत आहेत. घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज गुंजणार असून यामुळे संपूर्ण कुटुंबात उत्साहासारखे वातावरण निर्माण होईल. मुलाच्या प्रगतीमुळे आणि त्यांच्या यशामुळे पालकांचा मानसन्मान समाजात खूप वाढेल. एकीकडे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होत असताना
दुसरीकडे आर्थिक व्यवहारात मात्र तुम्हाला प्रचंड सावध व्हावे लागेल. या काळात कुणालाही पैशाची उधारी किंवा कर्ज देण्याची चूक अजिबात करू नका. त्यासोबत नशिबाने पैसा जरी येत असला तरी या 7 दिवसात दिलेली उधारी परत मिळण्याची शक्यता नगण्य असते. तो पैसा कायमचा अडकू शकतो, ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक ताण निर्माण होण्याची भीती आहे. कौटुंबिक सुख आणि कामाच्या वाढत्या धावपळीमध्ये तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त परिश्रम आणि तणावामुळे तब्येत बिघडू शकते. विशेषतः ज्या जातकांना आधीपासून मधुमेह किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी अजिबात निष्काळजीपणा करू नये. वेळेवर अ, जेवण घेणे, विश्रांती घेणे किंवा नियमित तपासणी करणे या काळात अत्यंत आवश्यक आहे. या संपूर्ण काळात तुम्हाला सर्वात मोठी सावधगिरी वाहन चालवताना बाळगायची आहे. गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे किंवा घाई गडबडी करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण या दिवसात अपघाताचे प्रबळ योग दिसत आहेत. त्यामुळे रस्त्यावर चालताना पूर्ण लक्ष गाडी चालवण्यावर केंद्रित ठेवावे. जर तुम्ही लहान-सहान चुका टाळल्या आणि आरोग्याची काळजी घेतली तर हा काळ तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच सुवर्णकाळ ठरू शकेल. लक्षात घ्या. त्यासोबतच नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी या 7 दिवसाचा काळ प्रचंड प्रगतीचा आणि यशाचा ठरेल. सूर्यदेवाच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला नोकरीत मोठी बढती मिळण्याचे संकेत आहेत. तसे तुमच्या कष्टाचे चीज होऊन मोठा आर्थिक इन्सेंटिव्ह किंवा पगार वाढ मिळू शकते. तुमचे बॉस व वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे तोंड भरून कौतुकही करतील, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमचा मान सन्मान खूप वाढेल. पण लक्षात ठेवा, जशी तुमची प्रगती होईल तसे तुमच्या पाठीमागे शत्रूही सक्रिय होतील. ऑफिसमधील तुमचेच काही जवळचे सहकारी तुमच्या यशावर जळू शकतात आणि तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थान रचण्याची शक्यताही आहे. तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी किंवा वरिष्ठांसमोर तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळू शकतात. त्यामुळे या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि सतर्क राहा. सोबतच शत्रूच्या या कारस्थानापासून वाचवण्यासाठी तुम्हाला अत्यंत सावध व्हावे लागेल. तुमच्या नोकरीशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज, फाईल्स किंवा पासवर्ड्स अतिशय सांभाळून ठेवा, कारण ते चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची भीती आहे. तसे तुमच्या करिअरचे प्लॅन्स आणि तुमचे सिक्रेट्स ऑफिसमध्ये कुणाशीही शेअर करू नका. तुमचं गुपित तुमच्यापाशी ठेवणे या काळात हितकारक ठरेल. कामाच्या ठिकाणी व्यवसायात प्रगती होत असताना दुसरीकडे तुमच्या स्वभावातील राग आणि घाई गडबड तुमच्यासाठी मोठे संकट ठरू शकते. कधीकधी कामाच्या ताणामुळे तुमच्या तोंडामधून निघालेला एक चुकीचा शब्द सुद्धा, ज्यामुळे तुमचे जवळचे संबंध कायमचे बिघडू शकतात. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा बोललेला एक शब्द तुमच्या बनलेल्या कामाचा किंवा संसाराचा नाश करू शकतो. म्हणूनच वाणीवरती, आपल्या शब्दावर ताबा ठेवा. या 7 दिवसाच्या कालखंडात आणखी एक मोठी काळजी घ्यायची गोष्ट ती म्हणजे ऑफिसमधील किंवा व्यवसायातील कोणत्याही वादाला तुमच्या घराच्या सुख शांतीवर हवी होऊ देऊ नका. तसेच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा घरात कोणत्याही त्रयस्थ बाहेरच्या व्यक्तीला अजिबात हस्तक्षेप करू देऊ नका. नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून लांब राहून धीर आणि संयम बाळगला तर शत्रूचे सगळे डाव उलटून लावून तुम्ही यशाचे शिखर नक्कीच गाठाल. तर अशा प्रकारे वृश्चिक राशीच्या जातकांनो, सूर्यदेवाचा हा अथांग आशीर्वाद, गुरुजींनी सांगितलेला हा सुवर्णकाळ तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडून आणेल. जर तुम्हाला सूर्यदेवावर आणि त्यांच्या न्यायशक्तीवर पूर्ण श्रद्धा असेल तर तुमची कोणतीही मोठी इच्छा मनात धरून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने "जय सूर्यदेव, कृपा ठेवा" असं नक्की लिहा. तुमची श्रद्धा तुमच्या बंद नशिबाचे कुलूप उघडेल. अशाच प्रकारे तुमच्या राशीच्या अगदी अचूक खळबळजनक राशी भविष्य सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला मनापासून एक लाईक करा. तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना वृश्चिक राशीच्या शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर व तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना.